तर नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशात सगळे मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. आज तारीख किती आहे? तर ऑगस्टची 17 तारीख आणि वाजलेत किती? तर 8:35. आपण निघलोय. आजचा आपला दिवस चालू करतोय. गाडी CNG आहे. 1 क्वार्टरपेक्षा थोडी कमीच संपली आहे. तरी पण आपण CNG फुल करूया आणि मग आपण ऑनलाईन जाऊ. पहिला जाऊया CNG फुल करून घेऊया. हे बघा, CNG 1 क्वार्टर पण नाही संपली आहे. तरी सुद्धा आपण जाऊन फुल करून घेऊया. तर नेहरा रोडला जो CNG पंप आहे तिथे गेलो होतो. तर तिथं CNG पंप म्हणजे CNG संपलाय तिकडे. आता ट्रक खाली होतोय तर बंद आहे. आपण आता चाललोय आपल्या विचंबेवाला. काय करणार आता, पर्याय नाही ना, तर तिकडेच जाऊया. तर CNG झालाय आपल्या गाडीत फुल. ते बघा तिकडे CNG पंप आहे. किती रुपयाची CNG आली? तर 260 रुपयाची CNG आली. जाऊया आपण ऑनलाईन. बघा 8:55 17 ऑगस्ट आजची तारीख. आणि जाऊया आपण ऑनलाईन. उबेर रे बाबा. बघा पास संपले आपली. जाऊया ऑनलाईन आणि रॅपिडोवरती पण जाऊया ऑनलाईन. रॅपिडो केलं चालू. रॅपिडो पण ऑन ड्युटी. तर याच ठिकाणी लगेचच 5 मिनिटात आपल्याला पहिली ट्रिप लागली आहे. रॅपिडोची ट्रिप आहे. लुईसवाडे ठाणेची लागली आहे. चाललो आहे आता कस्टमरला पिक करायला आणि मग ड्रॉप केल्यावरती दाखवतो तुम्हाला फेअर वगैरे किती येते. तर वेळ चेक करा, 10:42. पावणे 2 तास लागले आपल्याला ऑलमोस्ट, म्हणजे ही ट्रिप कंप्लीट करायला. पहिली ट्रिप झाली आपली कंप्लीट. वाजलेत की सॉरी, फेअर किती भेटला आहे? तर हा बघा, फेअर एवढा भेटला आहे. कॅब प्रीमियम होती, म्हणजे प्रीमियमवाली होती. मी घेऊन टाकली कारण पनवेलमध्ये टाईम वेस्ट करण्यात काय फायदा नाही आहे. आता इकडनं थोडं आउटरला जाऊया. हे सगळं आता ऑफिसवाला एरिया. इकडनं थोडं आउटरला जाऊया आपण. तर वेळ बघा 12-16 ऑगस्टची 17 तारीख. आणि बाहेर बघा आपण कुठं आहोत? आपण आहोत टर्मिनल 2ला. ठाण्यावरून आपल्याला एक एक्सेल ट्रिप लागली टर्मिनल 2ची उबेरवरती. तर ती मी ॲक्सेप्ट केली लगेच. फेअर आपला एवढा झाला आहे. कस्टमरनी राऊंड फिगर 900 केलेत. फॉरेनर्स होते. आता जाऊया अंधेरी ईस्ट साईडला. बघू तिकडे जाऊन कुठलं काय भेटतंय का. आणि एअरपोर्टवाली ट्रिप कंप्लीट करायला आपल्याला टोटल वेळ गेला 1.25 तास. 1 तास 15 मिनटं गेले. ट्रॅफिक होती थोडी म्हणून तेवढा टाईम झाला. तर टाईम चेक करा, 2:30 वाजलेत. ऑगस्टची 17 तारीख. आणि आपण कुठं आहोत? तर आपण आहोत डोंबिवलीमध्ये. अंधेरीवरनं मला एक एक्सेल ट्रिप भेटली डोंबिवलीची. ती मी ॲक्सेप्ट केली कारण की तिथे ट्रिप्स नव्हत्या एवढ्या येत. तर आलो, कस्टमरला ड्रॉप केलं आहे. फेअर किती भेटला आहे? तर फेअर एवढा भेटला आहे. आणि आपल्याला वेळ किती लागला यायला? तर एक 1.5 तास लागला आपल्याला यायला. आता इकडनं निघतोय बाहेर. बघूया आता. CNG आपल्या गाडीत कमी आहे. ठाणा ऐरोली वगैरे अशी काय भेटली तर तीच घेऊया आणि तिकडे जाऊन मग CNG भरू. तर वेळ चेक करा, 4:18 ऑगस्टची 17 तारीख. आणि याच ठिकाणी आपली 4थी ट्रिप पण कंप्लीट झाली आहे. डोंबिवलीवरनं मला लगेचच एक सिडान लागली, म्हणजे सिडान भेटली. नेरूळची आहे. ड्रॉप झाला आहे. फेअर किती भेटला? तर फेअर हा बघा, हे भेटला, एवढा भेटला. आता गाडी गेली रिझर्ववर. CNG बिलकुल नाही आहे. आपण जाऊया बेलापूरला. बेलापूरला गाडी CNG भरून घेऊया. तर बेलापूरला पोहोचेपर्यंत आपली CNG पण संपली आहे. बघा CNGचं इंडिकेशन येतं. CNG संपली आहे. गाडी गेली पेट्रोलवर. आज आपल्याला समजेल आता एका फुल टँकमध्ये आपली गाडी सिटीमध्ये किती ॲव्हरेज देते. तर बघा 148चा ॲव्हरेज काढला आहे. म्हणजे मी बिल्डिंग खालना निघलो ते 2 किलोमीटर सोडा याच्यात. आणि मी CNG फुल केल्यापासून ते आत्तापर्यंत एवढी गाडी आपली चालली आहे. ह्याच्यातनं 2 किलोमीटर मायनस करा. एक 145, एक म्हणजे राऊंड फिगर पकडायचं असेल 145 किलोमीटर्स ही नवीनवाली आर्टिगा 2026ची नवीनवाली आर्टिगा सिटीमध्ये चालते. आता बघा तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवला यार. सिटीला एवढं देते, हायवेला चांगला देते. तर हे चेक करा, CNG झाली आहे फुल. एक टोटल 640 रुपयाची CNG आली आहे. प्रेशर टिकटॉक होता, 200चा होता प्रेशर. तरी पण गाडी थोडंसं मला काटा खालीच वाटतोय. ठीक आहे, आता बघू हे किती चालते ती. तर सर्वात आधी टाईम चेक करा, 9:06 आणि ऑगस्टची 17 तारीख. आणि आपण कुठं आहोत? तर आपण आहोत काल्हेर भिवंडीला. समजवतो इकडे कसे पोचलो ते. ॲक्च्युली आपण CNG भरून झाल्यानंतर थोड्या वेळा रेस्ट केला.
म्हणजे पीक टाईम चालू व्हायची वाट बघितली. त्यानंतर मी 5:15 नंतर मी ऑनलाईन गेलो. मग तिकडनं मी ट्रिप नव्हत्या भेटत एक मग 6:15च्या दरम्यान मी बेलापूर स्टेशनच्या साईडला जायला निघालो. तर तिकडे गेलो. तिकडे जाताना मला बेलापूर स्टेशनच्या जस्ट आधी मला एक कालेर भिवंडीची एक्सेल ट्रिप भेटली. ती घेतली मी, लगेच एक्सेप्ट केली. आणि यायला भाई साहेब यायला नाही म्हणताना तुम्ही विचार करा. हा पिकअप काहीतरी माझा 7 वाजता झाला आहे. 7 नंतर 8, आता वाजलेत किती 9:06. तर एक 2 तास 5 मिनटाचा आपला हा ड्रॉप होता. फेअर किती भेटला आहे? तर फेअर हा एवढा भेटला आहे. हे बघा इथे लिहिलं आहे ना, कंप्लीट उबर एक्सेल. उबरची ट्रिप होती. आता आपण चाललो आहे ठाण्याच्या दिशेने. तिकडे जाऊन मग बघूया पुढची कुठली ट्रिप भेटते ती. तर टाइम चेक करा, 10:48. ऑगस्टची 17 तारीख. आणि आपण कुठं आहोत? तर आपण आहोत दादरला. दादर टर्मिनसच्या बाहेर आहोत आपण, म्हणजे थोडं पुढं आलो आहे. आपल्याला ठाणे कोलशेतवरनं एक एक्सेल ट्रिप भेटली दादरची. ती मी एक्सेप्ट केली. एक गिरगावची पण होती एक्सेल ट्रिप, ती मी केली पण ती मॅच नाही झाली. दुसरं कोणीतरी माझ्या अगोदर मॅच केली. इट्स ओके. पण ह्या आपल्या दादरच्या ट्रिपचं फेअर किती भेटला आहे आपल्याला? तर एवढा फेअर भेटला आहे. कस्टमरने 620 रुपये दिलेत. ठीक आहे, आता परत जातो आहे ऑनलाईन, बघतोय कुठली ट्रिप भेटते का. तर याच ठिकाणी आपला अजून एक ड्रॉप झाला आहे. डन. वाजलेत किती, टाईम किती झाला आहे? तर 1:12. ऑगस्टची आता 18 तारीख आली आहे. 12 वाजून गेले ना. सो ऑगस्टची 18 तारीख आहे. आपल्याला लास्ट ट्रिप दादर, मी स्टेशनच्या इथनं पॅलोडियम मॉलच्या इथं गेलो होतो. तिकडनं आपल्याला मालाड वेस्टची ट्रिप लागली, म्हणजे ट्रिप भेटली. ती मी एक्सेप्ट केली. एक्सेल होती. आणि फेअर किती भेटला आहे? तर एवढा फेअर भेटला आहे. लगेच अर्ध्या तासातच कंप्लीट झाली, कारण की आता रस्त्यावर ट्रॅफिक नाही आहे. आता बघूया इकडनं काय भेटते का, नाहीतर कुठं जातोय काय जातोय ते सांगेनच तुम्हाला. तर आत्ता आपण आहोत अंधेरी ईस्टला. आणि मी पुन्हा एकदा CNG भरून घेतली गाडीत. 605 रुपयाची CNG आली आता. पण आता बघूया कुठली राईड भेटते का. तर सध्या तुम्ही बॅकग्राऊंड चेक करा. आपण आहोत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला. आणि वेळ बघा तर सकाळचे 6:13. तारीख ऑगस्टची 18 तारीख. समजवतो सगळं, पण आता सध्या एक उल्वेवरनं आपल्याला पनवेलचा रेल्वे स्टेशनचा ड्रॉप आहे. बघूया, कस्टमर थांबला आहे की कस्टमर थांबला आहे. तर जाऊया आता त्या दिशेने, उल्वेला जाऊन पिक करूया. तर हे चेक करा, आपण आलो आहे पनवेलला. पनवेल रेल्वे स्टेशनचा शेवटचा ड्रॉप आपला झाला आहे. फेअर किती भेटला तुम्हाला दाखवतो. हा आहे पनवेल स्टेशनचा फेअर. आणि त्याच्या अगोदर मी जो एअरपोर्टला गेलो, जो ड्रॉप केला एअरपोर्टचा, त्याचा हा फेअर आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला मी समजवतो नेमकी काय झालं ते रात्रीपासून. तर रात्री आपण शेवटची म्हणजे रात्रीची malaडची ट्रिप केली. त्याच्यानंतर आपण गेलो अंधेरी ईस्टला. तिथे मी CNG भरली. त्यानंतर ट्रिपच येत नव्हत्या, वसईच्या वगैरे नालासोपाराच्या येत होते. आता मी तिकडे जाऊन काय अर्थ नव्हता. तर थोडासा रेस्ट केला मी, झोपलो मी 4 वाजेपर्यंत. त्यानंतर उठलो, एक बघितलं तर रिझर्वेशन आली होती आपल्या इंटरनॅशनल एअरपोर्टची, उल्वेची. तर ती मी एक्सेप्ट केली. तो पिकअप कुठून होता? तर तो होता मुलुंडवरून. मी अंधेरी ईस्टवरनं MT गेलो मुलुंडला. आणि तो पिकअप केला आणि तो ड्रॉप केला. एअरपोर्टचा ड्रॉप करायच्या आधीच मला एक पनवेल रेल्वे स्टेशनची बुकिंग आली. तर ती मी ऑन द वेज एक्सेप्ट केली. कस्टमरला ड्रॉप केला. त्याच्यानंतर पुढे यायला लागलं 10 किलोमीटर. पण ते ऑन द वे होतं माझं. म्हणजे मला जरी मी MT यायचं झालं असतं तरी मी तिकडनं झालो असतो. तर ऑन द वे कोलीकोपरच्या आहेत ना, सॉरी कोलीकोपर बोलतोय, या दापोली पारगाव आतमधनं गावात ना एक पिकअप होता पनवेल रेल्वे स्टेशनचा. सीडन ट्रिप होती. आता बोलला MT जाण्यापेक्षा बरं ना. तर ती ट्रिप घेतली आणि ती ट्रिप कंप्लीट करून फायनली आपला इथे डे होतोय एंड. किती अर्निंग झाली हे तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो आपली आजची इन्व्हेस्टमेंट किती आहे ती. तर आपली आजची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 2000 रुपयाची, ज्याच्यामध्ये आपलं 1300-1400 रुपयाचं CNG आहे, प्लस 265 रुपये पासचे
आणि 300 रुपये आपण आपला रोजचा गाडीचा मेंटेनन्स काढतो ते. तर या इन्व्हेस्टमेंट एवढी आहे, अर्निंग किती झाली आहे तुम्हाला माहिती आहे. आणि बस आजसाठी एवढंच ठेवूया. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओवर कमेंट जरूर करा. कमेंट बॉक्स हे तुमच्यासाठीच आहे. सो न विसरता कमेंट जरूर करा. आत्तासाठी एवढंच ठेवूया. राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा बाय बाय, टेक केअर.